So next unit is PLC programming. In that very first you must know about the types of instruction sets which can be used in the programming of PLC. Okay. So this PLC programming I already told you it is classified into three types: structured based PLC programming, graphical based PLC programming, and text based. Now in graphical based, the very commonly and very popular method is nothing but ladder logic. Okay. So what is this ladder diagram? This ladder diagram is nothing but it is the simplest method used to design or used to generate the program for a PLC. So in this graphical program, here we convert the relay concept into the format of switching. Okay. So we use the condition or the status, or we consider the status of switches, and as per that the operation performs. So each program is represented by a line. Okay. सो ही लाईन कशी असते, एक मिनिट मी पूर्ण स्क्रीन शेअर करते म्हणजे मला सायमल्टेनियसली ड्रॉ पण करता येईल. So each program statement, okay, is represented with a line called as rung, and that has all relevant inputs to the left and outputs to the right. Means what? It consists of two vertical lines, and in between you're going to draw the input condition and the output condition. Okay. सो याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, इनपुट कंडिशन ड्रॉ करणार आहेत. देन समजा मी ही इनपुट कंडिशन घेतली ॲज अ एक स्विच घेतलेला आहे. ठीक आहे. आणि आउटपुट कंडिशनला काही डिनोशन्स असतात. ठीक आहे. आउटपुट कंडिशनसाठी मी इथून परत एक घेतला. सो दिस इज नथिंग बट ही जी ब्लॅक लाईन ड्रॉ केलेली बोर्ड लाईन मध्ये केलेलं आहे त्याला म्हणतो आपण रंग. हे काय झालंय, तुमचा हा रंग झालेला आहे. आणि ह्या व्हर्टिकल लाईन्स इंडिकेट काय करतात, पॉवर लाईन्स. त्या पॉवर लाईन्स असतात म्हणजे पॉवर सप्लाय इंडिकेट करत असतात. एक तुमची व्हीसीसीची असते आणि दुसरी असते ग्राउंडची. सो ह्या मॅनरने जो जे काही तुम्ही इनपुट कंडिशन डिस्प्ले करताय तुमच्या पोझिशनला, याच्यामध्ये याला म्हणतो आपण रंग. ठीक आहे. आणि याला काय म्हणतो, पॉवर लाईन्स असतात बीसीसी आणि ग्राउंडसाठी. जोपर्यंत इकडनं सप्लाय जात नाही आणि तुमचा स्विच काय असेल ती कंडिशन देत नाही तोपर्यंत इथे आउटपुट जनरेट होत नाही. इवन तुम्ही सप्लाय नाही दिला याला, ह्या लाईन्सला, तरी तुमचा आउटपुट परफॉर्म होणार नाही. सो बेसिक तुमचं मेन टास्क काय, पहिले याला सप्लाय देणं, पॉवर लाईन्स देणं. देन मग तुम्ही काय करताय, तुमच्या पोझिशन्स, स्विचेसच्या पोझिशन, म्हणजे ही झाली तुमच्या इकडे जे तुम्ही ड्रॉ करतात ते असतं लेफ्ट हँड साईडला, तो असतो इनपुट. आणि ह्या साईडला जे ड्रॉ करतात ते असतं आउटपुट असतं. ठीक आहे. आणि ही कंप्लीट जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो रंग, विच इंडिकेट्स दी इनपुट अँड आउटपुट कंडिशन्स. So output devices of a rung energized if electric power can be conceptually flow. आता मी तुम्हाला सांगितलं की वर्टिकल लाईन्सला जेव्हा तुम्ही सप्लाय देता आणि कंटिन्युअसली फ्लो होतो त्याच वेळेस आउटपुट काय होतं, जनरेट होतो. सो तीच कंडिशन त्यांनी इथे इंडिकेट केलेली आहे. सो व्हाईल एज्युकेशन ऑफ ladder diagram, what you have to consider, you have to check the status of all input. You have to check the status of all input so that it can generate the output. आता याच्यामध्ये प्रोसेस काय असते की जेव्हा एक जनरल लॅडर डायग्राम दिलेली असते, ह्या लॅडर डायग्राम मध्ये पहिले जो काही मी काल सांगितलं पीएलसी ऑपरेटिंग सायकल मध्ये, की सिम्पली तुमचा जो सीपीयू जो असतो तो त्याची लॅडर लॉजिक कसं स्कॅन करतो, इट स्कॅन फ्रॉम इन लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. सो वन बाय वन काय करतो, तो जनरेट करत असतो. जेव्हा तो लेफ्ट टू राईट स्कॅन करतो,
जर हा आउटपुट ह्या फर्स्ट इनपुटशी रिलेटेड आहे तर तो इथे प्रोसेस करतो. आफ्टर दॅट इट विल मूव्ह टू नेक्स्ट रंग. ठीक आहे, या सेकंड रंगला गेल्यानंतर इथला स्टेटस चेक करतो. म्हणजे हे आउटपुट जनरेट झाल्यानंतर पुढची जी काही कंडिशन आहे मग फायनल आउटपुट जनरेट केला जातो. सो वन बाय वन काय होत आहे इथे स्कॅनिंग होत आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. ही नेहमी प्रोसेस लक्षात ठेवायची की स्कॅनिंग कुठून होते, लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. सो तुमचं लॉजिक जेव्हा तुम्ही डेव्हलप करताय यू मस्ट फर्स्ट ऑफ ऑल इंडिकेट्स द इनिशियल स्टेटस. जी काही मेन प्रायोरिटी तुमची आहे स्टेटस आहे इनपुटची कुठलाही प्रोग्राम डिझाईन करताना ती फर्स्ट रंगमध्ये तुमची आली पाहिजे. आफ्टर दॅट यू मस्ट मेन्शन दी सेकंड स्टेट अँड कन्झिक्युटिव्हली सिक्वेन्शियली तुम्हाला नेक्स्ट स्टेट इंडिकेट करायची. सो स्टार्ट तुमची कुठून झाली पाहिजे की सगळ्यात प्रायोरिटीला तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही इनपुट्स डिफाईन करायचे असतात आणि मग आउटपुट जनरेट करायचा असतो. सो हे इनपुट आउटपुट डिफाईन करताना तुम्हाला काही कन्व्हेन्शन्स द्यावे लागतात. जसं इथे दिलेलं आहे लेबलिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, सो त्याला म्हणतो आपण कन्व्हेन्शन्स. कन्व्हेन्शन्स कसे देतो की सिम्पली हा जो आय इंडिकेट करतोय हा आय म्हणजे काय तुमचा इनपुट आहे आणि ओ जो आहे ओ इथे जो दिसतोय तुम्हाला ओ इज नथिंग बट आउटपुट. ठीक आहे, आय फॉर इनपुट ओ फॉर आउटपुट. आयच्या पुढे कन्झिक्युटिव्हली डिजिट मेन्शन केलेलं आहे. एक सिंगल डिजिट असतो तो इंडिकेट काय करतो फर्स्ट इनपुट विच इज द फर्स्ट इनपुट. अँड 00 इंडिकेट्स दी फर्स्ट इनपुट स्टेटस. ओके, आणि हा इनपुट इंडिकेट करतोय I1 द फर्स्ट इनपुट आणि त्याचंच काय झालेलं आहे इथे आउटपुट जनरेट झालंय फर्स्ट आउटपुट जनरेट झालेला आहे. सो इन द सेम वे वी आर गोइंग टू इंडिकेट दी लेबलिंग फॉर आउटपुट ऑल्सो. सो जेव्हा तुम्ही डिफाईन करताय द नेमिंग कन्व्हेन्शन फॉर इनपुट इज ऑलवेज आय इंडिकेटेड बाय आय अँड आउटपुट इज ऑलवेज इंडिकेटेड बाय ओ. So it should be followed by one digit number that identifies the slot number. म्हणजे काय हा समजा इथे दिलेला आहे हा I100 इंडिकेट काय करतोय की I1 इज नथिंग बट फर्स्ट स्लॉट अँड दी 00 इंडिकेट्स फर्स्ट इनपुट. इथे इंडिकेट काय करतोय I1 ॲज दी अगेन रंग वन मध्ये. सो इट इज ऑल्सो कमिंग टू फर्स्ट स्लॉट. इथे स्लॉट चेंज कधी होईल ज्यावेळेस तुम्ही सेकंड रंगला जाताय जर रिक्वायरमेंट असेल तर नवीन इनपुट असेल तर. पण प्रिव्हियस इनपुटला कन्सिडर करून आउटपुट असेल तर मग आपण तोच कंटिन्यू करतो. सो फर्स्ट स्लॉट मधला तुमचा फर्स्ट इनपुट आहे, फर्स्ट स्लॉट मधला सेकंड इनपुट आहे आणि फर्स्ट स्लॉट मधलाच हा फर्स्ट इनपुट आहे. हे स्लॉट म्हणजे काय असतं की तुम्ही जे तुमचं इन शॉर्ट मेमरी लोकेशन असतं पोझिशन असते की कुठल्या मेमरी लोकेशनला हा डेटा सेव्ह केलेला आहे. जसे आपण कंट्रोलर प्रोसेसरमध्ये ॲड्रेस डिफाईन करायचो. सो इन द सेम वे फर्स्ट स्लॉट second slot indicates what the address of that corresponding input. Okay, and the numbering next two digit numbering indicates what the number of first number input, second number input, third number input. म्हणजे किती number of inputs आहेत ते इंडिकेट केले जातात. Okay, so this indicates the two digit number indicates what the position of the input or the output. पोझिशन म्हणजे काय की तो फर्स्ट नंबरचा आहे सेकंड नंबरचा आहे की थर्ड नंबरचा आहे. म्हणजे फर्स्ट स्लॉटमध्ये एका मेमरी सेक्शनमध्ये कुठल्या पोझिशनला तो प्लेस केलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही इंडिकेट करू शकता. सो दिस इज नथिंग बट दी इंडिकेशन ऑर दी कन्व्हेन्शन्स ऑफ इनपुट अँड आउटपुट. सो आता इथे फॉर एक्झाम्पल I100 रेफर्स टू फर्स्ट इनपुट ऑफ स्लॉट वन. हा स्लॉट वन म्हणजे काय हा वन आहे आणि 00 काही ठिकाणी हा 01 म्हणून पण इंडिकेट केला जातो. ठीक आहे, असं कंपल्सरी नाही की तुम्ही 00 ने स्टार्ट करा. तुम्हाला कन्व्हिनियन्स असेल की 01 नी मला फर्स्ट इनपुट इंडिकेट करायचं तर तुम्ही इंडिकेट करू शकता. नॉट कंपल्सरी. ठीक आहे, जनरली 00 नी तो इंडिकेट केला जातो मोस्ट कॉमनली. पण तुम्ही 01 पण रेफर करू शकता फॉर फर्स्ट इनपुट. सेम वे O2 इंडिकेट्स व्हॉट द स्लॉट 2 आउटपुट अँड दी फर्स्ट आउटपुट ऑफ स्लॉट 2. ठीक आहे, फर्स्ट आउटपुट ऑफ स्लॉट 2 इंडिकेट करतो. सो या मॅनरने तुम्हाला कन्व्हेन्शन्स किंवा लेबल्स करायचे असतात प्रत्येक इनपुटला आणि आउटपुटला. नेक्स्ट आहे काही ठिकाणी मी जे ऑलरेडी सांगितलं की तुम्ही इन वनने पण इंडिकेट करतात किंवा हा पण वर्ड डिजिट्स कॉमन आहे 400. ओके, द स्टेट ऑफ आउटपुट कॅन ऑल्सो युज्ड ॲज अन इनपुट इन अ लॅडर डायग्राम. जे आता मी इथे सांगितलं की जो काही आउटपुट जनरेट झालेला आहे
हा आउटपुट मी याला काय करणार आहे की ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जो काही आउटपुट आहे ह्या आउटपुटच्या बेसवर जो काही पुढची मला कंडिशन डिफाईन करायची असेल तर मी इथे लेबल करताना काय करेल O100 आणि हो हाच ॲज अ मी काय घेतला इकडे ॲज अ इनपुट घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही हे पण करू शकता, जेव्हा तुम्ही ॲज अ इनपुट घेतात त्यावेळेस त्याला ह्या फॉर्मॅटमध्ये प्लेस करायचं असतं. हे फॉर्मॅट काय आहे हे मी तुम्हाला सांगेल. इट इज नथिंग बट द सिम्बॉल ऑफ स्विच. हा नॉर्मली क्लोज असतो आणि हा नॉर्मली ओपन कंडिशन असते. सो ओपन आणि किंवा ऑन अँड ऑफ कंडिशन असते. सो ही जी कंडिशन आहे कधी की जेव्हा आउटपुट जनरेट झाला, आउटपुट जनरेट झाला म्हणजे काय, व्हॉट इट इंडिकेट्स द ऑन स्टेट. अँड इफ युअर इनपुट इज 0, सो 1 आणि 0, देन अँड देन युअर whatever the lamp will turn on. हा एल इंडिकेट काय करतोय, लॅम्प. ठीक आहे, हा लॅम्प काय होतो, ऑन होऊ शकतो. सो हे सिम्पल इंडिकेशन्स आहे. सो दॅट मीन्स द आउटपुट कॅन बी इंडिकेटेड इन टू द नेक्स्ट रंग ॲज अ इनपुट टू. So this is nothing but the condition. In such a case, the PLC uses the state of specific output device that is stored in the output image memory. सो रिले वेगळे वेगळे इन्स्ट्रक्शन्स असतात. आधी आपण कन्व्हेन्शन स्टडी केली की नंबरिंग कसा द्यायचा किंवा लेबलिंग कसं करायचं इनपुटला. आता तुम्ही काही जे काही स्विचेस यूज करणार आहे त्या स्विचेसचे डायरेक्शन, करंट फ्लो किंवा ऑन ऑफ कधी कन्सिडर करायचं तर त्याचं हे डिस्क्रिप्शन आहे. सो याच्यामध्ये काय दिसतंय, रिले लॉजिक इन्स्ट्रक्शन मध्ये हा काय झालेला आहे की हा नॉर्मल डायरेक्शन दाखवते की नॉर्मल करंट फ्लो होतोय. ठीक आहे, ही इंडिकेट काय होत आहे की नॉर्मल करंट फ्लो होतोय इन केस ऑफ रिले लॉजिक. रिले लॉजिक लक्षात ठेवा, रिले कधी असतो, नॉर्मली ओपन कधी असतो, जेव्हा नॉर्मल फ्लो असतो. पण एक्सेस करंट फ्लो झाला की तो काय होतो, रिले क्लोज्ड होतो. सो तो नॉर्मली क्लोज्ड होतो. सो ही काय झाली, नॉर्मल कंडिशन झाली. म्हणजे स्विच काय झाला, या कंडिशन मध्ये ऑन झालेला आहे. नॉर्मली ऑफ कधी, ज्यावेळेस एक्सेस करंट फ्लो होतो त्यावेळेसची. ठीक आहे, नंतर काही ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिट कंडिशन कन्सिडर करावे लागतात. व्हाईल कन्सिडरिंग डिस्क्रिट कंडिशन यू मस्ट नो द लॉजिक्स. लॉजिकल म्हणजे काय की नॉर्मल स्विच घेतलेलं आहे तुम्ही, स्विच ऑन आहे की ऑफ आहे. तर नॉर्मल स्विच असेल तुमचा तर तो नॉर्मली ह्या पोझिशनमध्ये ऑफ असतो आणि ह्या पोझिशनमध्ये ऑन असतो. ठीक आहे, फक्त रिलेच्या बाबतीत तो रिव्हर्स जातो. सो इथे आपल्याला चेक करायचं असं, ही कंडिशन असेल, दोन पॅरलल लाईन्स असतील, ते इंडिकेट्स व्हॉट, द स्विच इज ऑफ, सॉरी स्विच इज ओपन. ठीक आहे, आणि इथे काय असतो, तो क्लोज असतो. हे कोणत्या कंडिशन मध्ये सांगितलं मी, डिस्क्रिप्ट मध्ये. इथे डिस्क्रिप्टचा नाही इमेज दिलेला, इथे दिलेला आहे कोणत्या कंडिशन, रिलेच्या दिलेल्या आहे. रिलेच्या पोझिशन्स इंडिकेट केलेल्या आहेत. सो जर रिले तुमचा क्लोज्ड असेल किंवा स्विच क्लोज झालेला असेल, ते इंडिकेट काय करतं, इफ द इनपुट डिव्हाइस इज ऑन ऑर क्लोज्ड. तर ऑन ऑर क्लोज्ड मीन्स व्हॉट, कंडिशन हीच आहे, ही कंडिशन आहे की ऑन असेल किंवा क्लोज्ड असेल, त्याला आपण शब्द यूज करू शकतो. सो त्या इंडिकेशनमध्ये काय होतं, देन द करस्पॉन्डिंग बिट इन द डेटा मेमरी इज सेट टू ट्रू. ट्रू म्हणजे काय, 1ला सेट केलेला आहे. मीन्स व्हॉट, इट अलाउज द नॉर्मल फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर नॉर्मल करंट फ्लो करताना इंडिकेट करतोय. म्हणजेच काय झालेलं आहे, तुमचा रिले नॉर्मली ऑन आहे ही इंडिकेशन झालेली आहे. जर तो नॉर्मली जर डिव्हाइस तुमचा ऑफ असेल किंवा स्विच ऑफ असेल, ठीक आहे, स्विच ऑफ हा ऑफ असेल किंवा ओपन असेल, स्विच ऑफ असेल किंवा ओपन असेल, ह्या कंडिशनमध्ये काय असतं की एक्सेस करंट फ्लो झालेला आहे. म्हणजेच तुमचा रिले काय झालेला आहे, नॉर्मली क्लोज्ड कंडिशनमध्ये झालेला आहे. दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, की ह्या कंडिशनमध्ये तो करंट फ्लो होतोय, पण पुढचं जे सर्किट आहे ते काय झालेलं आहे, डिस्कनेक्ट झालेलं आहे. म्हणजेच काय, रिलेला जे कनेक्ट केलेलं असेल, आउटपुट साईडला रिले असतो तुमचा, आउटपुट साईडला जेव्हा रिले कनेक्टेड असतो, जर एक्सेस करंट फ्लो झाला तर हा स्विच काय होतो, स्विच आपण काय ऑटोमॅटिकली त्याला अशी प्रोग्रामिंग केलेली असते की जर एक्सेस करंट फ्लो झाला तर स्विच क्लोज झाला पाहिजे. म्हणजेच काय इंडिकेट करतो का, तो डिस्कनेक्ट करतो सर्किटला. ठीक आहे, सो ही कंडिशन इंडिकेट केलेली असते. नेक्स्ट जे आहेत पुढचे जे इन्स्ट्रक्शन्स आहे, हे आपल्याला काही कंपल्सरी नाही आहे. निगेटिव्ह ट्रान्झिशन, पॉझिटिव्ह, कारण ते आपण स्पाइक्स वगैरे कधी यूज करतो जर तुमची ट्रिगरिंग कंडिशन असेल तर. सो जनरली आपण हे यूज करत नाही, त्यामुळे हे नंतर बघू. नंतर पुढचं आहे आउटपुट इन्स्ट्रक्शन्स. आउटपुटला इंडिकेशन्स तुम्ही या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देऊ शकता. आउटपुट आयदर या नॉर्मली आपण हाच यूज करत असतो आउटपुट इंडिकेशनसाठी, हा फर्स्टवाला 0 1 0 0 OTE कंडिशन. नाहीतर लॅम्प असेल तर एलने इंडिकेट करतो,
तर तुमचं काही आउटपुट मोटर वगैरे काही स्टेटस असेल तर ते इंडिकेट करतो. एनर्जाइज्ड कंडिशन असेल, जनरली काही असेल, हा कॉमनली युज्ड सिम्बॉल आहे, रिप्रेझेंटेशन आहे. हा जनरली आपण आउटपुटसाठी यूज करतो. ठीक आहे. मग आता इथे इंडिकेट काय होतंय, इफ द कंडिशन ऑफ द लेफ्ट लिंक ऑफ द ओटी इज ऑन, देन द करस्पॉन्डिंग बिट इन द आउटपुट डेटा मेमरी इज सेट. लेफ्ट लिंक म्हणजेच काय, इनपुट साईडला जर 1 असेल तर आउटपुट काय होतं, 1 होतो. जर लेफ्ट साईडला इनपुट 0 असेल म्हणजे स्विच क्लोज असेल तर आउटपुट जनरेट होणार नाही. सो ही जी कंडिशन आहे ही एनर्जाइज्ड कंडिशनची आहे. निगेटिव्ह आउटपुट एनर्जाइज्ड, NOE म्हणजे हा वाला. तर हे काय इंडिकेट करतो, इफ द कंडिशन ऑफ द लेफ्ट लिंक ऑफ द ओटी इज ऑफ, म्हणजे स्विच ऑफची कंडिशन सांगितली, ही या मॅनरने इंडिकेट होते. ही तुम्हाला रिप्रेझेंटेशनसाठी मेन्शन केलेली आहे. तुम्ही फक्त हा जरी इंडिकेट केला लॅडर डायग्राममध्ये तरी तुम्हाला काय दिसेल, की मी तुम्हाला काल सांगितलं की समजा ॲज अ तुम्ही LED कन्सिडर केलेला असेल तर इथे तुम्हाला ग्रीन कंडिशन दिसेल, LED रेडमध्ये दिसेल जर ऑफ असेल तर. हेच तुम्हाला फक्त कन्व्हेन्शन किंवा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये या मॅनरने समजून घ्यायचे की हा काय झालेला आहे, स्विच ऑफ असल्यामुळे आउटपुट काय झाला, देर इज नो आउटपुट जनरेशन. सो तो नॉर्मली ऑफ झालेला आहे. पुढचा आहे इफ द, हा काय आउटपुट लॅच सेट अँड द आउटपुट अनलॅच रिसेट. हे फ्लिप फ्लॉपचे कंडिशन लॅच अँड म्हणजेच काय की एक कंडिशन असते की मी टायमर दिलेला आहे 10 सेकंडचा, 10 सेकंड मला काय करायचंय, मोटर ऑन करायची. ठीक आहे, 10 सेकंड मोटर ऑनच राहिली पाहिजे. म्हणजेच काय होतंय की ती लॅच होते, त्या स्टेटला काय झालेली, कंडिशन ऑफ लॅच. सो ती झाली OTL. आणि जेव्हा मला 10 सेकंड नंतर मोटर ऑफ करायची म्हणजेच किती झाली, अनलॅच, म्हणजेच काय, OTU. सो तो जो आहे टाइम पिरियड, तोपर्यंत मोटर कंटिन्युअसली ऑन करायची आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, टायमर सेट करावं लागेल. ठीक आहे. सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही या टाईपचं पण आउटपुट रिप्रेझेंटेशन करू शकतात. सिम्पल एक्झाम्पल. पुढचं आहे एकदम कॉमनली युज्ड बेसिक लॉजिक फंक्शन्स. टू इनपुट मीन्स ऑर अँड नॉट हे कसे रिप्रेझेंट केले जातात त्याच्यासाठी पुढचं लॅडर डिस्क्रिप्शन आहे, लॅडर डायग्राम आहे. सो जर तुमच्याकडे ऑर इनपुट असेल, ऑर इनपुटमध्ये काय असतं की आयदर बोथ इनपुट्स आर 0 0, देन आउटपुट विल बी 0. इफ वन इज 0 अनदर वन इज 1, देन आउटपुट विल बी 1. म्हणजे मला काय पाहिजे, ऑर कंडिशन पाहिजे. म्हणजेच रंगमध्ये जेव्हा मी कनेक्ट करते, ठीक आहे, एखादं ऑर कंडिशनला मी इथे कनेक्ट केलेली आहे. सो समजा फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, एक स्विच आहे. ठीक आहे, हा झाला स्विच. हा स्विच प्रेस केला की इथला जो LED असेल, समजा इथे मी एक LED ड्रॉ केला किंवा एखादा बल्बचा सिम्बॉल ड्रॉ करते. ठीक आहे, हा बल्ब हा काय झाला, ऑन झाला. सो जेव्हा स्विच प्रेस होणार, इथून मी पुश केला, स्विच क्लोज झाला तर बल्ब काय होणार आहे, ऑन होणार आहे. ठीक आहे, बल्ब झाला ऑन. ही झाली एका स्विचसाठीची कंडिशन. ठीक आहे, पण आता माझ्याकडे जर दोन स्विच असतील तर मला कंडिशन काय पाहिजे, ऑरिंगची कंडिशन पाहिजे. म्हणजे दोघातला एक स्विच कंपल्सरी ऑन असला पाहिजे किंवा दोन्ही ऑन असले तरी बल्ब काय होणार आहे, ऑन होणार आहे. ठीक आहे. सो जर मी इथे कनेक्ट केला स्विच तर काय होईल, समजा स्विच मी इथे कनेक्ट केला तर काय होणार आहे, इथे कंपल्सरी मला दोघी पण काय पाहिजे, एकतर ऑन पाहिजे किंवा ऑफ पाहिजे. तरच माझा बल्ब काय होईल, ऑन होईल. कारण का, हा सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. सिरीज मध्ये कनेक्ट केला तर एक जरी सर्किट तुमचं कनेक्ट नाही झालं तर इथून करंट फ्लो होणार नाही. करंट फ्लो नाही झाला म्हणजे बल्ब ऑन होणार नाही. पण ऑरच्या कंडिशन मध्ये मला काय पाहिजे, अशी कंडिशन पाहिजे की एक कुठला तरी स्विच ऑन पाहिजे. म्हणजेच माझी पोझिशन कुठे आली पाहिजे, इथे न येता पोझिशन ऑफ स्विच मस्ट बी पॅरलल टू दिस. ठीक आहे, सो इथे पोझिशन काय येणार आहे, पॅरलल येणार आहे. सो मी इथे एक पॅरलल स्विच ड्रॉ करून घेतला. ठीक आहे, आणि हा इथे कनेक्ट केला. म्हणजेच काय होतं, इंडिकेट काय होतंय, एक तर जेव्हा करंट फ्लो होतो, जर हा स्विच ऑन असेल तर हा सरळ करंट फ्लो होणार आणि बल्ब ऑन होणार. ठीक आहे, जर हा ऑफ असेल, हा सर्किट, हा स्विच ऑफ असेल आणि हा क्लोज असेल
तर करंट इकडनं फ्लो होऊन परत बल्ब ऑन होणार. म्हणजे दोन्ही कंडिशन 0-1 आणि 1-0 ला काय होतंय, तुमचा बल्ब ऑन होतोय. ठीक आहे, 1-1 मिळते तुम्हाला. सेम वे जर दोन्ही ऑफ असतील तर म्हणजेच काय, 0-0 ला तुम्हाला काय मिळते, बल्ब ऑफ राहतोय. ठीक आहे, 0 राहतोय. आणि दोन्ही ऑन असतील 1-1 तर दोन्ही याला काय होतंय, दोन्हीकडनं करंट फ्लो होतो आणि परत टोटल करंट फ्लो झाल्यामुळे परत तुमचा बल्ब काय होतो, ऑन होतो. म्हणून आपण काय केले, स्विचेसची पोझिशन काय ठेवली, पॅरलल ठेवली. सो याच्यामध्ये तेच आपल्याला करायचंय. रंगमध्ये आपण काय केलं की जनरली इनिशियल स्टेट जी आहे, मला काय लागते, ऑफ ऑफची म्हणजे 0-0 ची पोझिशन. मग मी काय केली, ती हे केली. म्हणजे ही इंडिकेट काय करते की कुठलाही एक डिव्हाइस ऑन केला तरी तुमचा बल्ब काय होणार आहे, ऑन होणार आहे, किंवा एलईडी काय होणार आहे, ऑन होणार आहे, किंवा तुम्ही इथे काय जो काही डिव्हाइस कनेक्ट केलेला असेल तो ऑन होणार आहे. सो लॉजिक काय इंडिकेट करता, म्हणून हे आपण काय केले, पॅरलल मध्ये कनेक्ट केले. सो ऑर कनेक्शन मध्ये पॅरलल कनेक्शन का घेतलेले आहे की ऑरिंग आहे, कुठला तरी एक स्विच मला कंपल्सरी क्लोज पाहिजे आणि कुठला तरी स्विच ओपन पाहिजे किंवा दोन्ही स्विच काय पाहिजे, क्लोज पाहिजे. सो ह्या कंडिशन सॅटिस्फाय होता ह्या लॅडर डायग्रामने. सो ही लॅडर डायग्राम झाली फॉर 2 इनपुट ऑर गेट. ठीक आहे. दुसरं अँड साठी काय पाहिजे की मला कंपल्सरी स्विचेस काय पाहिजे, ऑन पाहिजे. कंपल्सरी स्विचेस ऑन पाहिजे. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा सिरीज मध्ये असतं, जोपर्यंत दोन्ही स्विच ऑन करत नाही तोपर्यंत तुमचा आउटपुट काय होणार आहे, जनरेट होणार नाही, म्हणजे बल्ब ऑन होणार नाही. ठीक आहे, म्हणजे मला हा पण क्लोज पाहिजे आणि हा पण क्लोज पाहिजे, तरच तुमचा बल्ब काय होणार आहे, ऑन होईल. जर हे दोन्हीतला एक जरी ऑफ केला तरी तुम्हाला काय होणार आहे, बल्ब ऑफ राहणार आहे. ठीक आहे, हा ऑफ करा किंवा हा ऑफ करा किंवा दोन्ही ऑफ करा तरी बल्ब काय राहणार आहे, ऑफ राहणार आहे. सो ही तुमची कंडिशन झाली. त्याच्यासाठी मला काय करावं लागतंय, सिरीजमध्ये, म्हणजे कंपल्सरी कंडिशन आहे की बोथ स्विच मस्ट बी ऑन. म्हणजे जेव्हा दोन्ही ऑन होतील किंवा दोन्ही इथले पुश बटन्स असतील, काय असेल, तुम्ही जेव्हा किंवा टॉगल स्विच असतील, ते दोन्ही जेव्हा ऑन करणार ना, त्याच वेळेस तुमचा एलईडी काय होणार आहे, ऑन होईल. जेव्हा तुम्ही पीएलसी इंटरफेस करता प्रोग्रामिंगला पीसीला, त्यावेळेस साईडला जो किट दिलेला असतो, किटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असतात टॉगल स्विचेस असतात, पुश बटन्स असतात. मग तुम्ही काय करता, प्रेस करतात. दोन्ही जोपर्यंत प्रेस होत नाही तोपर्यंत तुमचा एलईडी ऑन होत नाही किंवा इथे पण प्रोग्राम मध्ये तुम्हाला ग्रीन मध्ये दिसत नाही. ठीक आहे, सो ही सिंपल आहे, विच इज नथिंग बट फंक्शन ऑफ अँडिंग, आणि ही त्याची लॅडर डायग्राम आहे. मे बी तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, नाही समजलं तर नंतर तुम्ही विचारू शकता की कुठे काही डाऊट आला तर. नॅन्ड फंक्शन, नॅन्ड मध्ये काय, ऑपोजिट ऑफ अँड. ऑपोजिट ऑफ अँड म्हणजे काय, नॉट प्लस अँड कंडिशन आहे. म्हणजे मला काय करायचं इथे, अपोजिट ऑफ नॅन्ड म्हटलं म्हणजे काय येणार आहे की इट इज नॉट कंपल्सरी दॅट बोथ स्विच मस्ट बी ऑन. ठीक आहे, ज्या कंडिशनला अँड गेटमध्ये तुमचा एलईडी ऑन होत होता ती कंडिशन मला नकोय. त्या व्यतिरिक्त मला ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय करायच्या आहेत. 3 कंडिशन्स कोणत्या आहे की कुठल्या तरी दोन्ही ऑफ असेल तरी मला इथे काय म्हणणार, नॅन्ड मध्ये आउटपुट 1च मिळणार आहे. नॅन्ड मध्ये, हा, बिकॉज इट इज अपोजिट ऑफ अँड. अपोजिट ऑफ अँड म्हणजे काय, जिथे अँडचा आउटपुट 0 असेल तिथे नॅन्डचा आउटपुट काय येतं, 1 येतं. ठीक आहे, दोन्ही ऑफ असेल तर नॅन्ड काय येतो, 1 येतो. एक ऑन असेल तरी 1 येतं आणि दुसरा ऑन असेल तरी 1 येतं. पण दोन्ही ऑन असतील तर काय येतं, ऑफ येतं. सो त्याच्यासाठी मला कंडिशन काय करावी लागते की माझ्याकडे कंडिशन काय डिफाईन करते की ही कंडिशन काय इंडिकेट करते की जर दोन्ही क्लोज असेल तर ऑफ करायचंय. ठीक आहे, दोन्ही क्लोज असेल तर ऑफ करायचंय. मगाशी मी सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचा पॉईंट जो आहे की जेव्हा तुम्ही कंडिशन्स बघताय, कुठल्याही याच्या कंडिशन्स बघताय, त्यावेळेस तुम्हाला काय करायचे की मेजर कंडिशन चेक करायची असते की जी कंडिशन मला नकोय, जी कंडिशन मला नकोय ती चेक करायची. आता जसं ऑर गेटमध्ये मला कंडिशन कोणती नको होती की दोन्ही ऑफ असणं. ठीक आहे, दोन्ही ऑफ असले तर आउटपुट काय तर ऑफ येतं. दोन्ही ऑफ असेल म्हणजेच काय, मी काय केलं, स्विच इथे बघा नॉर्मली ओपन दाखवले, हे ओपन दाखवले म्हणजे जी मला कंडिशन नकोय ती कंडिशन मी इथे काय केली, लॅडर डायग्राम मध्ये ड्रॉ केलेली आहे, जेणेकरून मला पुढच्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. का पुढच्या कंडिशन काय की यातला कुठला तरी हा स्विच मी क्लोज केला असता तरी आउटपुट ऑन आला असता, हा स्विच क्लोज केला तरी ऑन येईल, दोन्ही स्विच ऑन केले तरी ऑन येईल. सो मला जी कंडिशन नकोय मी ती इथे दाखवलेली आहे. सेम वे इथे सुद्धा काय, मला
अँड गेटमध्ये ही कंडिशन नको आहे, बरोबर. म्हणून मी इथे काय केले, नॉर्मली ओपन दाखवले. नॅन्ड साठी कोणती कंडिशन नकोय मला, जिथे माझा लॅम्प ऑफ होतोय दोन्ही ऑन ऑन करायचे, म्हणून इथे स्विच काय केले, क्लोज केले. क्लिअर, समजलं. जे मला कंडिशन्स नकोय त्याच्यासाठी मी त्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करणारे किंवा लॅडर डायग्राम यूज करणारे. सो लॅडर लॉजिक मध्ये इंडिकेट काय करते, इनपुट वन मस्ट बी इनिशियली ऑन, इनपुट सेकंड ऑल्सो इनिशियली ऑन. ठीक आहे. सो फर्स्ट इनपुट आणि सेकंड इनपुट तुम्ही दोन्ही काय केलेले, ऑन दाखवले बाय युझिंग धिस सिम्बॉल विच इंडिकेट्स नॉर्मली क्लोज्ड ऑपरेशन. ठीक आहे. जेव्हा स्विच ऑफ असतील तुमचा एलईडी काय राहणार आहे, ऑफ राहणार आहे. सो हे कंडिशन दाखवलेली. ज्यावेळेस हा याच्यातला एक ओपन होईल म्हणजे ऑफ होईल, त्यावेळेस काय होणार, तुमचा एलईडी ऑन होईल. कोणताही एक किंवा दोन्ही पण ऑफ केले तरी एलईडी काय होणार, ऑन होणार. सो जी कंडिशन मला नकोय, आय एम नॉट एक्सपेक्टिंग द कंडिशन, ती कंडिशन मी इथे डिस्प्ले केलेली आहे. सेम वे नॉर मध्ये काय, अपोजिट ऑफ ऑर. अपोजिट ऑफ ऑर म्हणजे काय होतं की बोथ सॉरी, सो याच्यामध्ये कॉमन कंडिशन काय की ऑर मध्ये जेव्हा 0-0 असेल त्यावेळेसच ऑफ राहतो, बाकी कंडिशनला ऑन राहतोय, बरोबर आहे. आता नॉर्ममध्ये याच्या रिव्हर्स जाणार आहे, ज्या कंडिशनला ऑन राहतो आणि बाकीच्या कंडिशनला ऑफ राहतोय. सो बाकीच्या कंडिशनला ऑफ राहतोय म्हणजेच काय की स्विच तुमचा ऑन दोन्ही जरी ऑन केले तरी तुमचा सर्किट काय असलं पाहिजे, ऑफच असलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला म्हणून काय करावं लागतं, सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागतंय. इथे जी कंडिशन काय होती, इथे अल्टरनेट कंडिशन दिसते बघा. जिथे जिथे अल्टरनेट कंडिशनला तुमचा आउटपुट ऑन होत असेल, अल्टरनेट कंडिशनला आउटपुट ऑन होत असेल, त्यावेळेस तुमचे इनपुट डिव्हाइसेस नेहमी शंट मध्ये कनेक्ट करायचे, पॅरलल मध्ये कनेक्ट करायचे. आणि ज्या मोमेंटला तुमच्या बोथ कंडिशन्स कंपल्सरी येतात त्या कंडिशनला तुम्ही काय करताय, सिरीज मध्ये कनेक्ट करताय. हे पण एक पॉइंट लक्षात ठेवायचा की ज्या मोमेंटला कंडिशन्स कंपल्सरी येतात त्यावेळेस ते सिरीजमध्ये जातात आणि ज्यावेळेस कंडिशन्स अल्टरनेट होतात त्यावेळेस ते शंटमध्ये जातात, लॉजिकलमध्ये. ठीक आहे, लॉजिक डायग्राम. सो नॉरमध्ये मला काय करायचंय बघा, कंडिशन्स कंपल्सरी कुठे, जेव्हा दोन्ही स्विच एकतर ऑफ असतील तरच मला आउटपुट मिळतोय, बरोबर आहे. आणि दोन्ही स्विच ऑन असतील तर आउटपुट काय येतोय, ऑफ होतोय. सो ही कंडिशन मला नकोय, म्हणून मी इथे काय केलं, इंडिकेट केलं. कारण मला ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. ह्या तिन्ही कंडिशन्स कोणत्या कोणत्या की एक अल्टरनेट ऑन ऑफ केला तरी ऑफ असला पाहिजे आणि ऑफ ऑन केला तरी ऑफ असला पाहिजे आणि ऑन ऑन केला तरी ऑफ असला पाहिजे एलईडी. सो म्हणून मी काय केलं, ही कंपल्सरी कंडिशन आहे याच्यामधली की ही कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होते तोपर्यंत तुमचा एलईडी काय राहणार आहे, ऑफ राहणार आहे. ज्यावेळेस दोन्ही पण मी ओपन करेल, म्हणजे हा पण ऑन करेल हा पण ऑन करेल किंवा ऑफ करेल, सॉरी, हा पण ऑफ करेल आणि हा पण ऑफ करेल म्हणजेच ओपन करेल स्विच, त्याच वेळेस हा एलईडी काय राहणार आहे, ऑन राहणार आहे. ठीक आहे, मग ह्या कंडिशनला. सो इथे काय दिसतंय की एकतर मला कंपल्सरी दोन्ही पण काय पाहिजे, ऑफ असले पाहिजे, कंपल्सरी दोन्ही ऑफ असले पाहिजे. म्हणून मी काय केले, हे सिरीजमध्ये कनेक्ट केले, म्हणून हे सिरीजमध्ये कनेक्ट केले. त्यातले त्यात मला मोस्ट निग्लिजिबल केस कोणती आहे की जी मला नकोच आहे, ही अवॉइड करायची आहे, ही कंडिशन कोणती आहे, ऑन ऑनची आहे. म्हणून दोन्ही स्विच आधी काय केले, क्लोज केले. जर मी जनरली फक्त हे दोन्ही स्विच ऑन ठेवले असते सिरीजमध्ये तर ती काय झालं असतं, अँड ऑपरेशन झालं असतं. ह्या मॅनरने हे अँड ऑपरेशन परफॉर्म झालं असतं. मग सगळ्याला तुम्हाला ऑफ मिळालं असं, दोन्ही याला ऑन कंडिशन मिळाली. पण मला ही नकोय म्हणून त्याच्या अपोजिट मी कनेक्ट केलं. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पुढचं एक्सॉर. आता मी सांगितलं मग अशी जेव्हा अल्टरनेट कंडिशन येते त्यावेळेस नेहमी तुमचे स्विचेस कशात जातात, पॅरलल मध्ये जातात. पण ह्या अल्टरनेट कंडिशन मध्ये इंडिकेट काय होत आहे की दोन इनपुट आहे माझ्याकडे, ठीक आहे, मग मी दोनच का यूज नाही केले, चार का यूज केले, ते चार कंडिशन्स. कारण का, हे दोन इनपुट यूज करताना याच्यामध्ये काय इंडिकेट होत आहे, एक तर दोन्ही ऑफ असेल तर ऑफच असलं पाहिजे आणि दोन्ही ऑन असले तरी काय असलं पाहिजे, ऑफ असलं पाहिजे, बरोबर. पण अल्टरनेट ऑन ऑफ कंडिशन असेल तर ऑन असलं पाहिजे. सो ह्या केसमध्ये थोडंसं रिव्हर्स जात आहे. सो रिव्हर्स कसं जाणार आहे की दोन्ही ऑफ, समजा मी इथे इंडिकेट केलं असतं या मॅनरने, ठीक आहे, समजा मी आपण असं अजूम करू, इथे पण एक ड्रॉ केला स्विच मी, ठीक आहे ना, इथे पण एक स्विच केला ड्रॉ. जर मी ही कंडिशन घेतली असती तर काय झालं असतं, चेक करू. ही कंडिशन इंडिकेट काय करते,
हा क्लोज केला समजा, ठीक आहे. हा क्लोज केला तर काय येते आउटपुट तुमचं? म्हणजे हा तुमचा काय झाला, इनपुट नंबर 1 झाला, ठीक आहे. म्हणजे हा पण I0 इंडिकेट करते मी, हा ॲज अ I1 इंडिकेट करते, ठीक आहे. हा तुमचा I1 आणि हा तुमचा I0, ठीक आहे. सो I0 काय झाले, क्लोज केले. सो क्लोज केले तर इथे काय होतंय, आउटपुट XOR साठी 1 जनरेट होतंय. पण ज्यावेळेस मी ओपन करते किंवा मग आता पुढच्या कंडिशनला हा काय केला, मी क्लोज केला, बरोबर. बघा बरं का, आधी काय केले होते, मी नॉर्मल पोझिशनला दाखवले होते, पण आता असं करायचं की मी प्रोग्राम रन करते, रन करताना काय केले, मी चारही स्विच क्लोज केले. चारही स्विच क्लोज केले तरी मला इथे आउटपुट काय होतंय, 1 येतोय. पण माझी रिक्वायरमेंट काय आहे, चारही म्हणजे 2 स्विच आहे, दोन्ही स्विच कसे केले आपण पॅरलल मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवले. सो इथे कंडिशन काय येते, 1 येते. म्हणजेच काय येतंय की मी 0-0 होता त्यावेळेस 0 येत होता, ठीक आहे. 0-1 आणि 1-0 पण काय येत होता, इथे 1-1 आणि 1-0 किंवा 0-1 काय आला, आउटपुट आला 1च आला, ठीक आहे. सो हा XOR गेटचा ट्रूथ टेबल आहे का, नाही. हा ट्रूथ टेबल कसला आहे, इट इज अ ट्रूथ टेबल ऑफ OR गेट. मला XORिंग करायचे म्हणजेच काय, आय नीड अल्टरनेट ऑन ऑफ कंडिशन कंपल्सरी. जी कंपल्सरी कंडिशन आहे ती आपल्याला दाखवायची आहे. सो कंपल्सरी कंडिशन कोणती आहे, ही याच्यामध्ये. सो म्हणून आपण काय केलं, एक स्विच काय केला, ऑन दाखवला, एक स्विच काय दाखवला, ऑफ दाखवला, ठीक आहे. हा स्विच काय केला, ऑफ केला, हा स्विच काय केला, ऑन केला. सो या मानाने आपण इंडिकेट केलेलं आहे. नेक्स्ट एक्सनॉर. एक्सनॉरला काय अपोजिट कंडिशन आहे एक्सऑरच्या, म्हणजे ज्या मोमेंटला आपण अल्टरनेट कंडिशनला स्विच ऑन ऑफ दाखवले होते त्याच्या अपोजिट करायचं. म्हणजे काय, एकतर कंपल्सरी तुम्ही ऑफ ठेवा किंवा कंपल्सरी तुम्ही काय करा, ऑन ठेवा. देन अँड देन यू विल गेट दी आउटपुट. अदरवाइज फॉर अल्टरनेट कंडिशन इट विल रिमेन्स ऑफ. सो दिस वॉज ऑल अबाउट दी लॉजिकल डायग्राम. सो याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. हे लॉजिक क्लिअर झालं तर पुढचे सगळे प्रोग्राम समजतील, अदरवाईज समजणार नाही.